ग्लायकोलायसिस ही एरोबिक अनेरोबिक रेस्पिरेशनची पहिली स्टेप आहे, ज्यामध्ये ग्लुकोजला ब्रेक करून त्यापासून एटीपी तयार केली जाते. पहिल्या स्टेपमध्ये बघा, ग्लुकोजमध्ये 1 फॉस्फेट ॲड केला जातो आणि ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये होतं. तर 1 फॉस्फेट ॲड केल्यामुळे तिथे 1 एटीपी यूज केला जातो. 1 एटीपी यूज केल्यामुळे एटीपीचं रूपांतर एडीपीमध्ये होतं आणि ही रिॲक्शन जी आहे हेक्झोकायनेज नावाचा एन्झाईम करतो. नेक्स्ट बघा, ग्लुकोज 6 फॉस्फेटचं फ्रुक्टोज 6 फॉस्फेटमध्ये कन्व्हर्जन होतं. फ्रुक्टोज 6 फॉस्फेट हा ग्लुकोज 6 फॉस्फेटचा आयसोमर आहे, म्हणजे केमिकल फॉर्म्युला दोन्हीचा सेम आहे, फक्त स्ट्रक्चरमध्ये थोडंफार डिफरन्स आहे. तर हे कन्व्हर्जन जे आहे आयसोमरेज नावाचा एन्झाईम करतो. नेक्स्ट बघा, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मध्ये 1 फॉस्फेट ॲड केला जातो, जो की एटीपी मधून घेतला जातो. त्यामुळे एका एटीपीचं रूपांतर एडीपी मध्ये होते आणि जे फ्रुक्टोज 6 फॉस्फेट आहे 1 फॉस्फेट ॲड केल्यामुळे फ्रुक्टोज 1,6 बीस फॉस्फेटमध्ये तो कन्वर्ट होतो. नेक्स्ट बघा, फ्रुक्टोज 1,6 बीस फॉस्फेट जो आहे 2 3 कार्बन कंपाऊंडमध्ये ब्रेक होतो. तर पहिला 3 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड आहे ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट, दुसरा आहे डिहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट. नेक्स्ट बघा, जे डिहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतो, तर ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेटमध्ये कन्वर्ट होतो. नंतर ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेटमध्ये 1 फॉस्फेट ॲड केला जातो. तर त्यामुळे काय तयार होते, तर 1,3 बीस फॉस्फोग्लिसरिक ॲसिड तयार होते आणि ही स्टेप होताना एका NADH रूपांतर जे आहे 2 NADH रूपांतर NADH+H+ मध्ये होते. नेक्स्ट बघा, 1,3 बीस फॉस्फोग्लिसरिक ॲसिड मधून 1 फॉस्फेट ग्रुप रिमूव्ह केला जातो आणि तो फॉस्फेट वापरून एडीपीचं रूपांतर एटीपी मध्ये केलं जातं. 1 फॉस्फेट रिमूव्ह केल्यामुळे 3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिड हा कंपाऊंड तयार होतो आणि 3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिड हा जो कंपाऊंड आहे तर त्याच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप जो आहे तो 3ऱ्या नंबरच्या कार्बनला जर अटॅच असतो, तर तो फॉस्फेट ग्रुप 2ऱ्या नंबरच्या कार्बनला अटॅच होऊन 2 फॉस्फोग्लिसरेट तयार होते. 2 फॉस्फोग्लिसरेट मधून वॉटर रिमूव्ह केल्यामुळे फॉस्फोइनॉल पायरुवेट तयार होतं आणि फॉस्फोइनॉल पायरुवेटमध्ये 1 एटीपी रिमूव्ह करून 1 फॉस्फेट ग्रुप रिमूव्ह करून एका एडीपीचं एटीपी मध्ये कन्व्हर्जन होतं आणि पायरुविक ॲसिड शेवटी इथे तयार होते.